नमो नमः। संस्कृतानुरागी श्रोतारः भवद्भ्यः सर्वेभ्यः मम हार्दिकाः नमस्काराः। इयं वाणी माधवी। संस्कृतं केवलं भाषा न, तत् किञ्चन जीवनदर्शनं। यच्च दर्शनं वदति एकं सत् विप्रा बहुधा वदन्ति। एकं दर्शनं वदति आनो भद्राः क्रतवो यन्तु विश्वतः। अपरं दर्शनं वदति कृण्वन्तो विश्वमार्यम्। यच्च दर्शनं वदति स्वदेशो भुवनत्रयं, तत् संस्कृतदर्शनं बोधयति। संगच्छध्वं संवदध्वं संवो मनांसि जानतां, तत् संस्कृतदर्शनं शिक्षयति आत्मवत् सर्वभूतेषु। एतादृशं वैश्विकं चिन्तनं भावैक्यपूर्णं सामरस्ययुक्तं विश्वं पुनः सौहार्देन एकीकर्तुं शक्नोति। सर्वं समावेशकचिन्तनं संस्कृतस्य किञ्चन अपूर्वं वैशिष्ट्यम्। संस्कृतस्य संस्कृतिः नाम सर्वसमावेशिका संस्कृतिः। अधुना शृणोतु एकं गीतं। मनसा सततं स्मरणीयं, वचसा सततं वदनीयं, लोकहितं मम करणीयं, लोकहितं मम करणीयं। न भोगभवने रमणीयं, न च सुखशयने शयनीयं, अहर्निशं जागरणीयं, लोकहितं मम करणीयं। न जातु दुःखं गणनीयं, न च निजसौख्यं मननीयं, कार्यक्षेत्रे त्वरणीयं, लोकहितं मम करणीयं। दुःखसागरे तरणीयं, कष्टपर्वते चरणीयं, विपत्तिविपने भ्रमणीयं, लोकहितं मम करणीयं। गहनारण्ये घनान्धकारे बन्धुजनाये स्थिता गह्वरे, तत्र मया सञ्चरणीयं, लोकहितं मम करणीयं। मनसा सततं स्मरणीयं, वचसा सततं वदनीयं, लोकहितं मम करणीयम्। गीतात् अनन्तरम् एकां कथां श्रावयामि। कथायाः नाम धन्यतुकारामवैश्यः धन्या तस्य वाणी। भारतभ्रमणसमये श्रीसमर्थः पुण्यपत्तनस्य पार्श्वे गतः। तत्रत्याम् अलङ्कापुरीं गत्वा श्रीसद्गुरु ज्ञानेश्वरमहाराजानां समाधेः दर्शनम् अकरोत्। एतत् एव न अपि च श्रीज्ञानेश्वरमहाराजानाम् आरतिम् अपि अरचयत्। आलन्द्याम् एव श्रीसमर्थः जनेभ्यः श्रीसाधु तुकाराममहाराजस्य ख्यातिं श्रुतवान्। तस्मात् श्रीसमर्थः श्रीतुकाराममहाराजेन साकं मेलितुं व्याकुलः अभवत्। ततः आतुरमनस्कः श्रीसमर्थः साक्षात् देहुग्रामं समायातः। श्रीतुकाराममहाराजस्य मेलनेन श्रीसमर्थहृदयं करुणया द्रवीभूतम् अभवत्। तदा श्रीसमर्थः श्रीतुकाराममहाराजस्य वर्णनविषयकम् एकम् अभङ्गम् अरचरत्। सः अत्र दीयते। अहो तुकारामवैश्य, अत्र भवान् धन्यः अस्ति, अपि च अत्र भवतः वाणी अपि धन्या वर्तते। तां वाचं श्रुत्वा मानवः तुरीयावस्थां गच्छति। तया वाचा हृद्देशे ज्ञानदीपः प्रज्वलति। अत्र भवतः अव्यभिचारिणी निस्पृहता च धन्या अस्ति। अत्र भवान् स्वस्य अभङ्गैः वेदेषु स्थितं गुह्यज्ञानं
प्रकटीकरोति। अत्र भवतः दर्शनेन मम चित्तं सन्तोषायते। अनेन अत्र भवान् भगवतः अवतारः अस्ति इति अहम् अजानाम्। अत्र भवान् नृलोके नामस्मरणस्य स्थापनाम् अकरोत्। अत्र भवतः भक्तित्वात् भगवान् पाण्डुरङ्गः प्रसन्नः अभवत्। नवविधां भक्तिम् अत्र भवान् स्वसामर्थ्येन प्रास्थापयत्। अनया भक्त्या एव मनुष्यः संसारसागरं तर्तुं शक्नोति इति श्रीरामदासस्वामी अवदत्। श्रीतुकाराममहाराजस्य यथार्थं वर्णनम् अस्मिन् अभङ्गे अस्ति। ततस्ततः श्रीरामदासस्वामी श्रीतुकाराममहाराजेन साकं पण्ढरपुरम् आगतः। तत्र भगवतः पाण्डुरङ्गः श्रीरामदासस्वामिने रामस्वरूपस्य दर्शनं दत्तवान्। तदा श्रीरामदासस्वामी अधस्तनम् अभङ्गं व्यरचयत्। हे श्रीराम मनोमोहन, हे मेघश्याम, अत्र किमर्थं तिष्ठसि? भगवतः पाण्डुरङ्गस्य मन्दिरस्य परिसरे श्रीसमर्थेन स्थापितं हनुमन्मन्दिरं सम्प्रति अपि दृश्यते। मन्दिरस्थापनात् परं श्रीसमर्थेन एकः अभङ्गः विरचितः। हे रामदूत हनुमन्, त्वामहं शरणं प्रपद्ये। ततः श्रीसमर्थः पण्ढरपुरस्य पार्श्वस्थिते मेथौडे ग्रामे एकं मठं प्रास्थापयत्। तत्र मठपतिरूपेण अन्ताजीबुवा मेथौडेकर प्रायोजयत्। अपि च तं प्रतिवर्षम् आषाढमासस्य एकादश्यां पण्ढरपुरस्य नित्ययात्रार्थम् असूचयत्। ततः आरभ्य अद्य यावत् इयं परम्परा अखण्डतया प्रचलति। मेथौडे ग्रामात् आगतायाः श्रीसमर्थशिबिकायाः तथा च देहूत् संवसथात् समायातायाः श्रीतुकाराममहाराजस्य आन्दोलिकायाः इति उभयोः मेलनं पण्ढरपुरे भवति। तत्र वारकरीजनाः श्रीसमर्थस्य आरतिं गायन्ति, रामदासीजनाः श्रीतुकाराममहाराजस्य आरतिं गायन्ति इति कथा। ही कथा तुकाराम महाराजांवर एक सुंदर अभंग रचून ही कथा केलेली आहे। जेव्हा भारत भ्रमण करत होते समर्थ, तेव्हा पुण्याच्या जवळ ते आळंदीला गेले। आळंदीला त्यांनी ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीचं दर्शन घेतलं आणि आपण नेहमी जी आरती म्हणतो ती ज्ञानेश्वर माऊलींची आरतीसुद्धा त्यांनी रचली। आळंदीमध्ये असतानाच देहू गावच्या तुकाराम महाराजांची कीर्ती त्यांच्या कानावर आली होती। तेव्हा ते अगदी त्यांना भेटण्यासाठी व्याकुळ झाले आणि तुकाराम महाराजांची जेव्हा भेट घेतली तेव्हा तुकाराम महाराजांचं वर्णन त्यांनी एका अभंगामध्ये फार सुंदर केलेलं आहे। तो अभंग आपण संस्कृतमध्ये पाहिला, पण त्याचा मराठी अनुवाद आपल्याला परिचित आहे। धन्य तुका वाणी, धन्य तुझी वाणी, ऐकता उन्मनी दीप लागे। धन्य निस्पृहता एकविध निष्ठा, श्रुतिभाव स्पष्टा दाखविसी। संतोषले चित्त होताची दर्शन, कळो आली खूण अवताराची। घातलासे घडा नामाचा पैगाढा, प्रेमे केला वेडा पांडुरंगा। नवविधा भक्ती रूढविली जगी, तारू कलियुगी दास म्हणे। श्री तुकाराम महाराजांचं वर्णन तर यथार्थपणाने केलंच आहे, पण इथे त्यांनी वाणी या शब्दावर एक श्लेष केलाय। तुकाराम महाराज हे वैश्य होते, म्हणून धन्य तुका वाणी इथे वैश्य शब्द अभिप्रेत आहे आणि धन्य तुझी वाणी इथे त्यांची वाचा, बोलणं, मधुर बोलणं हेही अपेक्षित आहे। इतका सुंदर अभंग तुकाराम महाराजांवर रचला। त्याच्यानंतर इतकी त्यांची मैत्री घट्ट झाली की तुकाराम महाराज आणि श्री रामदास स्वामी पंढरपूरला आले एकत्र आणि तिथे पांडुरंगाचं दर्शन घेत असताना समर्थांना तिथे साक्षात श्री रामरायच दिसले आणि त्यांनी रामरायांना उद्देशून एक अभंग रचला। येथे का रे उभा श्रीरामा, मन मोहन मेघश्यामा। हा अभंग तर सर्व परिचित आहेच आहे।
त्याच परिसरामध्ये त्यांनी एक हनुमंताचं मंदिरही स्थापन केलं आणि हनुमंत लगेचच कुठल्याही मंदिरात गेले समर्थ की एक आरती रचायचे. हनुमंतालाही त्यांनी म्हटलं, शरण शरण हनुमंता तुझं आलो रामदूता, अशी ही आरती रचलेली आहे. तिथून मग पंढरपूरच्या मागच्या बाजूला असलेल्या मेथवडे गावामध्ये त्यांनी एक मठ स्थापन केला आणि तिथे अंताजी बुवा मेथवडेकर यांची मठपती म्हणून नेमणूक केली आणि त्यांना एक सूचना दिलेली आहे की दरवर्षी आषाढ महिन्यामधच्या एकादशीला तुम्ही पंढरपूरला नित्य यात्रा करायची आणि ती यात्रा अजूनही अखंडितपणाने चालू आहे. म्हणजे काय असतं तर मेथवडे गावातून एक समर्थांची पालखी येते, देहू गावातून तुकाराम महाराजांची पालखी येते आणि त्या दोघांचं भेट पंढरपुरात होते. आणि तिथे गंमत काय आहे तर तुकाराम महाराजांचे जे भक्त आहेत, शिष्य आहेत, असे वारकरी लोक श्री समर्थांची आरती म्हणतात आणि समर्थ संप्रदायातले जे लोक आहेत ते तुकाराम महाराजांची आरती आहे म्हणतात. इतकं त्या दोघांमध्ये ऐक्य आहे, दोघंही समकालीन आहेत. इतर लोक उगीचच त्यांच्यामध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करतात, पण असा कुठलाही वाद नाही आहे. अशी ही कथा संस्कृतमध्येही पाहिली आणि त्याच्यातले अभंग आपण मराठीतही पाहिले. अधुना कथायाः अनन्तरं भर्तृहरेः नीतिशतकतः एकः श्लोकः पठामः. आज्ञाकीर्तिः पालनं ब्राह्मणानां दानं भोगो मित्रसंरक्षणञ्च येषामेते षड्गुणान् प्रवृत्ताः कोऽर्थस्तेषां पार्थिवोपाश्रयेण. याचा अर्थ असा आहे की ज्यांना राजाश्रय मिळाला आहे त्यांनी काय काय कामं करायची तर त्यांनी कमीत कमी 6 कामं करायची आहेत. कमीत कमी कुठली कामं आहेत तर आज्ञा पालन करणं, राजाच्या आज्ञेचं पालन करणं. दुसरं आहे कीर्ती संपादन करणं, नुसताच राजाचा आश्रय घेऊन राहायचं नाही तर कीर्ती संपादन करणं. तिसरी गोष्ट आहे पालनम ब्राह्मणांना, ब्राह्मण्याचं पालन करायचं. जात कुठलीही असो, जन्माने कुठलीही जात असो, ब्राह्मण्याचं पालन करणं. त्याच्यानंतर दान, भोग आणि मित्राचं संरक्षण करणं. या 6 गोष्टी ज्यांच्या हातून घडत नाहीत त्यांनी राजाचा आश्रय करून उपयोग तरी काय, असा एक प्रश्न भर्तृहरीने आपल्याला विचारलाय. म्हणजे याचा अर्थ आपण थोडक्यात असा घ्यायचा की आपल्याला वैभव प्राप्त झालं, राजाश्रय मिळाला, सत्ता मिळाली, तरीसुद्धा काही आपल्या मूलभूत ज्या गोष्टी आहेत त्या विसरायच्या नाही. याचाच भर्तृहरीने समश्लोकी अनुवाद काय केलाय तेही बघणार आहोत. आज्ञा यशत्राण महीसुरांचे दान स्वमित्रावन भोग साचे साहान अंगी गुणजांची याते किमर्थ जाती नृपसंश्रयाते. अशा या श्लोकाने आपल्या आजच्या विभागाचा समारोप करतो आहोत. जय जय रघुवीर समर्थ.